प्रियजनांनो, सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार पास्टर सुधीर भोसलेचा प्रेमपूर्वक सलाम. प्रिय माझ्या देवाच्या लेकरांनो, देवाच्या मंदिराच्या भक्तगणांनो, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. येणारा आठवडा हा जो आहे हा 13वा शाब्बाताचा धडा आपण पाहणार आहोत आणि त्या 13व्या धड्याचं नाव आहे देवाच्या सर्व इच्छेमध्ये उभे राहणे. म्हणजे देवाच्या संगती, देवाच्या ज्या परमेश्वराच्या इच्छा आहेत त्याच्यामध्ये स्थिर राहणे. आणि म्हणून मार्च 21 ते 27 पर्यंत आपण अभ्यास करणार आहोत. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की या धड्याचं जे सुवर्णवचन आहे ते सुवर्णवचन खूप चांगलं आहे. सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, देवाची इच्छा आहे की सर्व स्थितीमध्ये परमेश्वराचे उपकार माना, परमेश्वराची आभार प्रदर्शन करा, देवाची सेवा करा आणि प्रभूमध्ये स्थिर राहा. आणि हे स्थिरता साधण्यासाठी पौलानं अनेक मार्ग अवलंबले, जेणेकरून तो मंडळीला स्थिर ठेवू शकेल, मंडळीला देवापासून दूर होणार नाही मंडळी, यासाठी त्यानं खूप मोठे मोठे प्रयत्न केलेले आपल्याला पाहावयास मिळतं. कलसीकरास लिहिलेल्या पत्राचा हा शेवटचा भाग आम्ही आज येणाऱ्या आठवड्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि या कलसीकराच्या या शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पौलाला त्याच्या सेवा कार्यामध्ये कोणकोणते लोक लाभले, कोणकोणते सहकारी लाभले. आणि हे सर्व सहकारी जे आहेत ते अक्षरशः देवानं निवडलेले होते, म्हणून ते देवाचं कार्य करू शकले. आणि देवाचं कार्य पौलानं या सहकार्यांच्या द्वारे कसं केलं हे या आठवड्यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्यानं हे जे सेवा कार्य सहकार्यांच्या मार्फत केलेलं आहे ते सेवा कार्य, एकच उद्देश होता त्या सेवा कार्याचा, आणि तो म्हणजे देवाची मंडळी स्थिर राखणं. प्रियजनांनो, आपण पुढे पाहूया. प्रेषितांचे कृत्य जर आम्ही प्रियजनांनो वाचलं तर या प्रेषितांचे कृत्य या पुस्तकांच्या मध्ये पाऊल सर्वात प्रथम त्याचा जो सहकारी निवडतो त्या सहकार्याचं नाव आहे बर्नबास. आणि त्याच्यानंतर जो एक सहकारी पाऊलानं निवडला त्या ज्या सेवकाचं किंवा सहकार्याचं नाव आहे सिला. किंवा आम्ही पाहतो की पाऊल आणि सिला हे किती मित्र होते. बर्नबास आणि नंतर सिला यांची पाऊलानं त्याचे सहकारी म्हणून निवड केली. आणि मग या सहकार्यांची निवड देवाच्या अत्यंत महत्वाच्या कामाकरता करण्यात आलेली होती. आणि त्याच्यानंतर प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो की पाऊलाच्या धर्मप्रचाराच्या 3 फेऱ्या किंवा परदेश दौरे झालेले आहेत. आणि ते दौरे कशा कशा प्रकारे झाले याचा आढावा प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहणार आहोत या आठवड्याच्या अभ्यासामध्ये आम्ही पाहणार आहोत की देवाचं कार्य करण्यासाठी, सुवार्ता प्रसार करण्यासाठी, शुभवर्तमान गाजवण्यासाठी पाऊलाची काय काय आयडिया होत्या, काय काय रणनीती होत्या, कोणकोणत्या प्रकारे तो देवाचं कार्य पुढे घेऊन जात होता, कसा शुभवर्तमान, देवाच्या शुभवर्तमानाची बातमी तो कसा इतरांना सांगत होता, याचा आढावा आपण या येणाऱ्या आठवड्यामध्ये पाहणार आहोत. आणि मग हे कार्य करत असताना त्यानं कोणकोणत्या पद्धती वापरल्या याचा आणि कशा प्रकारे त्यांना त्याच्या सहकार्याचं सहकार्य लाभलं हे आपण या आठवड्यामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रियजनांनो, महत्वाची बाब आपण पाहणार आहोत की ही जी धर्मप्रचारक त्याची फेरी होती किंवा शुभवर्तमान लोकांना सांगण्याचं हे जे त्याचं काम होतं, त्या सर्व कामामध्ये कट्टर जे लोक आहेत, ख्रिस्त विरोधी कट्टर लोक जे आहेत, त्या कट्टर विरोधी असणारं रोमी साम्राज्य यांच्या प्रमुख केंद्रांच्या पर्यंत, त्या कट्टर ख्रिस्त विरोधी असणाऱ्या रोमी साम्राज्याच्या कट्टर केंद्रांच्या पर्यंत, प्रमुख केंद्रांच्या पर्यंत तो कसा पोहोचला, देवाचं वचन घेऊन त्यांच्यापर्यंत तो कसा पोहोचला, आणि त्याला जे मिळालेली वेळ आहे त्या वेळेचा त्यानं कशा प्रकारे उपयोग करून घेतला, आणि त्या सर्व वेळेला त्यानं सुवार्ता प्रसारासाठी आणि देवाचं वचन सांगण्यासाठी कसा वापर केला हे देखील या आठवड्यात आपण खूप सविस्तर असे पाहणार आहोत. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की
या अभ्यासानंतर आपल्याला समजणार आहे की असे 3 ठिकाणं होते जिथं पाऊल पोहोचू शकला नाही. अनेक ठिकाणी तो प्रवास करत होता. या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की त्यानं किती मोठा प्रवास केलेला आहे. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे किती मैल त्यानं प्रवास केलेला आहे. परंतु तरी देखील कलसे येथील मंडळी, लावदिकिया येथील मंडळी आणि हिरापोलिस या ठिकाणची जी मंडळी आहे, या मंडळ्यांना पाऊल कधीच भेटलेला नव्हता. ही खूप महत्वाची बाब आहे की पाऊल या मंडळीला भेटला नव्हता, परंतु तो शांत बसला नाही. त्याला मंडळीला भेट देता येत नव्हती म्हणून तो काय शांत बसला नव्हता. परिस्थितीमुळे त्याला त्या मंडळींना भेट देता येत नव्हती, परंतु प्रियजनांनो, वेगवेगळ्या लोकांची त्यानं निवड केली. वेगवेगळ्या लोकांना देवाचं कार्य सोपवलं आणि त्यांना प्रशिक्षित केलं आणि या सर्व लोकांना त्यानं जिथं त्याला जाता आलं नाही अशा ठिकाणी पाठवून देवाचं गौरव आणि देवाची सुवार्ता तिथल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवली. याचा देखील अभ्यास करणार आहोत आपण. खूप इंटरेस्टेड अभ्यास असणार आहे. पाऊलाची जीवनशैली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं शुभ वर्तमान गाजवणं आणि त्याच्या आयडिया, त्याची स्ट्रॅटेजी, त्याची रणनीती, शुभ वर्तमान सांगण्यासाठी रोम लोकांच्या मध्ये जे कट्टर विरोधक आहेत येशू ख्रिस्ताचे, त्यांच्यापर्यंत सुद्धा कसं त्यानं देवाचं वचन पोहोचवलं, त्यानं काय काय आयडिया वापरल्या, या सर्व गोष्टींचा आढावा आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये घेणार आहोत. सो डोंट मिस माय डिअर फ्रेंड्स. या आठवड्याचा धडा मिस करू नका आणि मी तुमच्या संगती जो अभ्यास करत आहे ते देखील मिस करू नका. प्रियजनांनो, आपल्याला माहित आहे पाऊलाला बऱ्याच अडचणी आल्या देवाचं वचन सांगत असताना. आपण जाणून आहोत, आपण बऱ्याच वेळेस अभ्यास केलेला आहे की देवाचं वचन सांगत असताना पाऊलाला बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या. त्याला कैद झालेला होता, त्याचा प्रवास झालेला होता, त्याची उपासमार झालेली होती, त्याला पुष्कळसा त्रास झालेला होता, वेगवेगळ्या वाईट परिस्थितीमधून तो जाणार होता. परंतु प्रियजनांनो, लोकांना त्यांना भेटता येत नव्हतं तरी देखील तो लोकांना पत्र लिहून देवाबद्दल माहिती देत होता. हे जे बायबलमध्ये पत्र आहे ते माहिती देण्यासाठी आहे. ती त्याची स्ट्रॅटेजी, त्याची रणनीती होती देवाचं वचन लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि कशीही परिस्थिती असली तरीही पाऊलानं, तुमचा आणि माझा हिरो, बायबलचा हिरो पाऊल यानं देवाचं वचन सांगण्यासाठी कधीच कुचराई केली नाही. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की जे पत्र लिहिण्याची त्याची जी स्ट्रॅटेजी होती किंवा पत्र लिहिण्याची त्याची जी योजना होती, याद्वारे त्याला माहित होतं, तो जाणून होता की याद्वारे तो मंडळ्यांना, लोकांना, देवाच्या लोकांना सतत जोडलेला असा असणार आहे. हे त्याला माहित होतं, या त्याने ओळखलेलं होतं. आणि म्हणून प्रियजनांनो, स्वार्थ कार्य जर यशस्वी करायचं असेल तर त्याला माहित होतं की लोक एकत्र जोडणं गरजेचं आहे, लोक एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि हे एकत्र राहण्यासाठी तो सतत लोकांना पत्र लिहित होता, इनकरेज करत होता, लोकांना सांगत होता तुम्ही तिथं राहा. आणि मग काही नावं दिलेली आहेत, एकत्र राहा म्हणून तो सांगत होता. मग यहुदी ख्रिस्ती लोक किंवा गैर यहुदी ख्रिस्ती लोक असतील, बरेचसे पुरुष असतील, बरेचशा स्त्रिया असतील, मग त्याच्यामध्ये काही नावं दिलेली आहेत. या सर्व लोकांना टायकिकस, अरिस्टाकस, जस्टस, एपाफ्रास, लूक, निफ्मा यासारख्या बऱ्याच लोकांना त्यानं एकत्र जोडून ठेवलं होतं या पत्रांच्या द्वारे. इतकी मोठी ताकद पाऊलाच्या पत्रामध्ये होती. प्रियजनांनो, एवढंच केवळ नाही, त्यानं लाउदिकिया या मंडळीला सुद्धा एक पत्र लिहिलेलं होतं. लिहिलेलं आहे पत्र असं माहित आहे, परंतु ते पत्र काय आहे हे आम्हाला अभ्यासता येत नाही आणि त्या पत्राला जतन करून ठेवण्यात आलेलं नव्हतं. परंतु त्याला लाउदिकिया मंडळीला सुद्धा पत्र लिहिलेलं होतं. या पत्रांचा उद्देश होता की लोक एकत्र जोडणं. ही देवाच्या कार्यातली पाऊलाची योजना होती, स्ट्रॅटेजी होती किंवा त्याची रणनीती होती. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की या ज्या कलसेकराच्या शेवटच्या पत्राच्या या भागामध्ये आम्ही पाहणार आहोत की एका वैयक्तिक माणसाला सुद्धा वैयक्तिकरित्या त्यानं देवाचं वचन सांगितलं. त्याचं नाव होतं अर्किप्पस. आणि या नावाच्या माणसाला त्यानं वैयक्तिक उपदेश दिलेला होता. काय पावलाची रणनीती होती, कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबायचं नाही, देवाचं वचन सांगायची ही त्याची रणनीती होती. आणि म्हणून प्रियजनांनो, जोपर्यंत शक्य होईल, जेवढं शक्य होईल, जेवढं होईल तेवढं त्यानं मंडळांना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी त्यानं प्रयत्न केला. त्यानं कैदेमधून सुद्धा पत्र लिहिली.
त्यानं प्रवास करून पत्र लिहिली, त्यानं उपासमार करून पत्र लिहिली, यासाठी की देवाची इच्छा त्याच्याबद्दल हीच होती. तसंच म्हणून देवाचं वचन, सुवर्ण वचन आहे की सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा हीच होती. स्थिर ठेवा मंडळी, स्थिर राहिलं पाहिजे. सर्व स्थितीत उपकार स्मरण करत, सर्व वाईट परिस्थितीत, कितीही वाईट परिस्थिती असली तरी तो नेहमी देवाच्या लोकांना पत्र लिहिण्यासाठी थांबला नाही आणि देवाच्या लोकांना त्यानं पत्र लिहिली. आणि सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कितीही वाईट परिस्थिती असो, कोणतीही परिस्थिती असो, स्थिर राहा. ही स्थिरता ठेवण्यासाठी देवाने पावलाचा उपयोग करून घेतला. येणारा आठवडा खूप इंटरेस्टेड आहे, तो आपण पाहूया, अभ्यासूया. माझ्या संगती जोडलेले असा, कारण खूप चांगला अभ्यास आपण एकत्र करणार आहोत. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.